10 वर्षात 1,00,000चे 50,00,000 करणारा शेअर. हो, जर तुम्ही 2016 मध्ये या शेअरमध्ये फक्त ₹1,00,000 गुंतवले असते, तर आज त्याची किंमत ₹50,00,000पेक्षा जास्त झाली असती. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 2016 मध्ये अनेक लोक म्हणत होते की ही कंपनी आता संपणार, कारण मार्केटमध्ये एक नवीन स्पर्धक आला होता, ज्यानं संपूर्ण सेक्टरचं गणित बदलून टाकलं. या कंपनीच्या सेक्टरमधल्या अनेक कंपन्या बंद पडल्या, काही कंपन्या विकल्या गेल्या, काहींचे शेअर्स जवळपास शून्यावर गेले. पण या सगळ्या कठीण आणि आक्रमक स्पर्धेमध्ये एक कंपनी केवळ टिकूनच राहिली नाही, तर तिनं इन्व्हेस्टर्सला जबरदस्त वेल्थ निर्माण करून दिली, आणि ती कंपनी म्हणजे भारती एअरटेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एअरटेलच्या भूतकाळातील यशाची गोष्ट पाहणार नाही, तर एअरटेलनं जिओच्या अग्रेसिव्ह कॉम्पिटिशनला कसं तोंड दिलं, कंपनीची ग्रोथ स्ट्रॅटेजी काय होती, टेलिकॉम व्यतिरिक्त कंपनीचे अजून कोणते बिझनेस व्हर्टिकल्स आहेत, फायनान्शियल्स, व्हॅल्युएशन्स आणि फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत, ब्रोकरेजेस आणि टॉप अॅनालिस्ट्स अजूनही एअरटेलवर बुलिश आहेत का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लेव्हल्सवर मी स्वतः एअरटेलमध्ये गुंतवणूक करेन का, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी बघूयात एअरटेलची सर्व्हायव्हल स्टोरी. 2016 मध्ये जिओनं फ्री कॉलिंग आणि फ्री डेटा लॉन्च केलं आणि संपूर्ण टेलिकॉम इंडस्ट्री हादरली. अनेकांना वाटलं आता बाकीचे प्लेयर्स संपणार, पण एअरटेलनं पॅनिक न होता नेटवर्क क्वालिटी आणि 4G इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवणूक सुरूच ठेवली. 2017 मध्ये प्राइस वॉर आणखी वाढलं आणि एअरसेल, टाटा डोकोमो सारख्या कंपन्या अडचणीत आल्या. एअरटेलनं याच संधीचा फायदा घेत टाटा डोकोमोचा कन्झ्युमर बिझनेस अक्वायर केला आणि कमी किमतीत सबस्क्रायबर्स आणि स्पेक्ट्रम मिळवलं. 2018 पासून एअरटेलला एक गोष्ट स्पष्ट झाली, भविष्यात जास्त ग्राहक नाही, तर जास्त रेव्हेन्यू देणारे ग्राहक महत्त्वाचे असतील. त्यामुळे कंपनीनं प्रीमियम कस्टमर्स, पोस्टपेड युजर्स आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर वाढवण्यावर भर दिला. 2019 मध्ये जिओ फायबर लॉन्च झालं, पण एअरटेलनं एक्स्ट्रीम फायबर, OTT बंडल्स आणि एंटरप्राइज बिझनेसवर मोठी बेट घेतली. त्याचवेळी एंटरप्राइज बिझनेस, क्लाउड सर्व्हिसेस आणि कनेक्टिव्हिटी सोल्युशन्सवरही मोठा भर देण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये कोविडमुळे डेटा कन्झम्पशन वाढलं आणि एअरटेलनं क्लाउड, डेटा सेंटर्स आणि डिजिटल सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक वाढवली. त्याचवेळी कंपनीची आफ्रिका बिझनेस प्रेझेन्स मोठा आधार ठरली. 2022 मध्ये जिओनं 5G लॉन्च केलं, तेव्हा एअरटेलनं एअरटेल 5G प्लसचं जलद रोलआउट केलं आणि एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून कॅपेक्स नियंत्रणात ठेवला. 2023 मध्ये 5G मॉनिटायझेशनचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा एअरटेलनं प्रीमियम प्लॅन्स, हाय पेईंग कस्टमर्स आणि पर युजर रेव्हेन्यू वाढवण्यावर भर दिला. 2024 ते 2026 दरम्यान कॉम्पिटिशन टेलिकॉमच्या बाहेर जाऊ लागल्यावर एअरटेलनं फायनान्शियल सर्व्हिसेस, डेटा सेंटर्स, एंटरप्राइज सोल्युशन्स, डिजिटल सर्व्हिसेस आणि आफ्रिका बिझनेसवर मोठी बेट घेतली. आणि आज एअरटेल फक्त एक टेलिकॉम कंपनी राहिलेली नाही, ती ब्रॉडबँड, एंटरप्राइज सोल्युशन्स, डेटा सेंटर्स, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आफ्रिका बिझनेस असलेली एक डायव्हर्सिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म बनली आहे. एका वाक्यात एअरटेलची स्ट्रॅटेजी सांगायची तर, जिओनं कस्टमर क्वांटिटीचा खेळ खेळला, तर एअरटेलनं कस्टमर क्वालिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि डिजिटल इकोसिस्टम तयार करण्याचा खेळ जिंकला. आता बघूयात एअरटेलचे रेव्हेन्यू व्हर्टिकल्स आणि कंपनी नेमकी कोणकोणत्या व्यवसायातून पैसे कमावते. बहुतेक लोकांना वाटतं की एअरटेल म्हणजे फक्त एक सिम कार्ड कंपनी, पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात एअरटेलने स्वतःला एका साध्या टेलिकॉम ऑपरेटरपासून एक डायव्हर्साइज्ड डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये बदलण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात मोठा व्यवसाय अर्थातच मोबाईल सर्व्हिसेसचा आहे. भारताबरोबरच एअरटेलची आफ्रिकेतील 14 देशांमध्ये मजबूत उपस्थिती आहे आणि कंपनीचे कोट्यवधी सबस्क्रायबर्स आहेत. त्यामुळे एअरटेलची ग्रोथ फक्त भारतावर अवलंबून नाही. दुसरा मोठा सेगमेंट म्हणजे होम ब्रॉडबँड, DTH. एअरटेल एक्स्ट्रीम फायबरद्वारे कंपनी हायस्पीड इंटरनेट, OTT बंडल्स आणि स्मार्ट होम सर्व्हिसेस पुरवते. वर्क फ्रॉम होम, गेमिंग, OTT आणि AI मुळे ब्रॉडबँडची मागणी सातत्याने वाढत आहे आणि एअरटेल या संधीचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेत आहे. तिसरा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे एंटरप्राइज बिझनेस. आज मोठ्या कंपन्यांना क्लाउड, सायबर सिक्युरिटी, IoT म्हणजे इंटरनेटशी जोडलेली उपकरणे, डेटा स्टोरेज आणि कनेक्टिव्हिटी सोल्युशन्सची गरज आहे. एअरटेल हा भारतातील सर्वात मोठ्या एंटरप्राइज कनेक्टिव्हिटी प्रोव्हायडर्सपैकी एक आहे आणि हा सेगमेंट कंपनीसाठी उच्च मार्जिन असलेला व्यवसाय बनत आहे. याशिवाय एअरटेल बिझनेस सोल्युशन्सद्वारे
कंपनी बँका, IT कंपन्या, MNCs, स्टार्टअप्स आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स यांना कम्युनिकेशन, नेटवर्किंग, क्लाउड आणि सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स पुरवते. भारतात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वाढत असल्याने या बिझनेसमध्ये मोठी ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहे. एअरटेलने डिजिटल सर्व्हिसेसमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. एअरटेल थँक्स ॲप, OTT सबस्क्रिप्शन्स, डिजिटल ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंटेंट आणि इतर अनेक डिजिटल प्रोडक्ट्सद्वारे कंपनी स्वतःचं इकोसिस्टम तयार करत आहे, ज्यामुळे ग्राहक जास्त काळ एअरटेलच्या इकोसिस्टममध्ये राहतात. पण अनेक गुंतवणूकदार दुर्लक्ष करतात तो सेगमेंट म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस. एअरटेल पेमेंट्स बँक, एअरटेल फायनान्स, इन्शुरन्स, पर्सनल लोन्स, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि डिजिटल पेमेंट्स यांसारख्या सेवांद्वारे कंपनी टेलिकॉमच्या बाहेर एक फायनान्शियल इकोसिस्टम तयार करत आहे. विशेष म्हणजे आफ्रिकेमध्ये एअरटेल मनी हा बिझनेस खूप वेगाने वाढत आहे आणि लाखो लोक दैनंदिन ट्रान्झॅक्शनसाठी एअरटेलच्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. म्हणूनच आज एअरटेलला फक्त एक टेलिकॉम कंपनी म्हणणं चुकीचं ठरेल. मोबाईल सर्व्हिसेस, ब्रॉडबँड, एंटरप्राइज सोल्युशन्स, डिजिटल सर्व्हिसेस, फायनान्शियल सर्व्हिसेस, डेटा सेंटर्स आणि आफ्रिकामधील ग्लोबल ऑपरेशन्स अशा अनेक ग्रोथ इंजिन्समुळे एअरटेल हळूहळू एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म बनत आहे. आणि कदाचित याच डायव्हर्सिफिकेशनमुळे पुढील 10 वर्षात एअरटेलला नवीन ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आता बघूयात एअरटेलचे फायनान्शियल्स कसे आहेत. कंपनीची रेव्हेन्यू ग्रोथ सातत्याने वाढताना दिसत आहे. मार्च 2026 मध्ये एअरटेलने एकूण 2,10,970 कोटी रुपये रेव्हेन्यू नोंदवला. यामध्ये सर्वात मोठा वाटा इंडिया मोबाईल सर्व्हिसेसचा असून या सेगमेंटमधून 1,12,995 कोटी रुपये रेव्हेन्यू आला. म्हणजेच कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूपैकी जवळपास 54% हिस्सा. त्यानंतर आफ्रिका मोबाईल सर्व्हिसेसमधून 56,807 कोटी रुपये, पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसमधून 32,694 कोटी रुपये, एअरटेल बिझनेसमधून 21,178 कोटी रुपये, होम सर्व्हिसेस एक्स्ट्रीम फायबरमधून 7,775 कोटी रुपये, डिजिटल टीव्ही सर्व्हिसेसमधून 3,018 कोटी रुपये, तर इतर व्यवसायांमधून 388 कोटी रुपये रेव्हेन्यू आला. या रेव्हेन्यू मिक्सवरून स्पष्टपणे दिसते की एअरटेल आज फक्त एक टेलिकॉम कंपनी नसून मोबाईल, एंटरप्राइज, ब्रॉडबँड, इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल सर्व्हिसेस अशा अनेक ग्रोथ इंजिन्सवर उभी आहे. प्रॉफिटेबिलिटीमध्येही चांगली सुधारणा झाली आहे आणि मार्च 2026चा प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे 45,173 कोटी रुपयांचा. आता 2026च्या रेव्हेन्यूची 2025शी तुलना केली तर एअरटेलचा एकूण रेव्हेन्यू 22% वाढलाय. इंडिया मोबाईल सर्व्हिसेस रेव्हेन्यू 13%, आफ्रिका मोबाईल सर्व्हिसेस 36% आणि होम सर्व्हिसेस म्हणजेच ब्रॉडबँड बिझनेस 32% वाढलाय. सर्वात मोठी उडी पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसमध्ये दिसली असून हा रेव्हेन्यू तब्बल 190% वाढला आहे. मात्र एअरटेल बिझनेस रेव्हेन्यू 4% कमी झाला, तर डिजिटल टीव्ही सर्व्हिसेस जवळपास स्थिर राहून 1% घटला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या एकूण लायबिलिटीज म्हणजेच कर्ज, वेंडर्सची देणी, पगाराची देणी आणि इतर ऑब्लिगेशन्स यामध्येही सुधारणा दिसून येत आहे. मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये सुमारे 1% कमी झाले आहेत, जे कंपनीच्या बॅलन्स शीटसाठी सकारात्मक संकेत आहेत. त्याचबरोबर टोटल ॲसेट्स म्हणजे कंपनीकडे असलेली सर्व मालमत्ता जसे की कॅश, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, स्पेक्ट्रम, इन्व्हेस्टमेंट्स आणि इतर ॲसेट्स मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये सुमारे 7% वाढले आहेत. कंपनीचे व्हॅल्युएशन्स पाहिले तर एअरटेल सध्या सुमारे 38च्या P/E वर ट्रेड करत आहे. पहिल्या नजरेत व्हॅल्युएशन प्रीमियम वाटत असलं तरी कंपनीचा मजबूत ग्रोथ ट्रॅक रेकॉर्ड, मार्केट लीडरशिप, हाय प्रॉफिटेबिलिटी आणि 5G, ब्रॉडबँड, एंटरप्राइज, डेटा सेंटर्स तसेच आफ्रिकामधील ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज पाहता हे व्हॅल्युएशन फार महाग म्हणता येणार नाही. तर कंपनी सुमारे 48%चा हेल्दी डिव्हिडंड पेआउट रेशो कायम ठेवत आहे. मात्र गेल्या 3 वर्षात प्रमोटर होल्डिंग सुमारे 5%ने कमी झाली आहे. त्यामुळे ही एक गोष्ट गुंतवणूकदारांनी नक्कीच लक्षात ठेवायला हवी आणि पुढील काळात प्रमोटर होल्डिंग मधील बदलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता बघूयात ब्रोकरेजेस आणि ॲनालिस्ट्स काय म्हणतात ते. पण एक लक्षात ठेवा, हे कोणतेही बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही. माझा
पोर्टफोलिओ आणि रिस्क ॲपेटाईट माझ्यासाठी वेगळा आहे तर तुमचा वेगळा असू शकतो. त्यामुळे कोणतीही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊनच तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करा. तर एअरटेलचा शेअर सध्या सुमारे 1,832 रुपयांवर ट्रेड करत आहे. पण विशेष म्हणजे बहुतांश ब्रोकरेज फर्म्स अजूनही या स्टॉकवर बुलिश आहेत. नोमुराने अलीकडेच बाय रेटिंग कायम ठेवत टार्गेट प्राइस 2,355 रुपयेपर्यंत वाढवला असून त्यांच्या मते एअरटेल ही एक ARPU कंपाऊंडर कंपनी आहे आणि टॅरिफ हाईक्स, मजबूत फ्री कॅश फ्लो, आफ्रिका बिझनेस, होम ब्रॉडबँड आणि एंटरप्राइज सेगमेंट यामुळे अर्निंग्स ग्रोथ पुढेही मजबूत राहू शकते. जेफ्रीजने देखील बाय रेटिंग कायम ठेवत 2,250 ते 2,350 रुपयांचा टार्गेट दिला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्म्समध्ये मोतीलाल ओसवालने 2,355 रुपयांचा टार्गेट मार्च 2026 मध्ये दिला होता. म्हणजेच ॲनालिस्ट कन्सेन्सस पाहिला तर सरासरी टार्गेट प्राइस सुमारे 2,300 रुपयांच्या आसपास आहे, ज्यामुळे सध्याच्या लेवल्सपासून अजूनही चांगला अपसाईड दिसत आहे. आता शेवटचा प्रश्न, मी एअरटेलमध्ये इन्व्हेस्ट करेन का? तर हो, पण माझ्या डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओमध्ये याची ॲलोकेशन जास्तीत जास्त 5% ते 10% पर्यंतच ठेवेन. कारण कंपनीची ग्रोथ स्टोरी, मार्केट लीडरशिप, आफ्रिका बिझनेस, ब्रॉडबँड आणि एंटरप्राइज ऑपॉर्च्युनिटीज खूप मजबूत दिसत असल्या तरी व्हॅल्युएशन प्रीमियम आहे आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन व रेग्युलेटरी रिस्क्स कायम आहेत. त्यामुळे माझ्यासाठी एअरटेल हा एक चांगला लॉंग टर्म कंपाऊंडर असू शकतो, पण पोर्टफोलिओमध्ये मर्यादित ॲलोकेशन सोबत. जर तुम्हाला एअरटेल पुढील 5 ते 10 वर्षात अजून मल्टी बॅगर होऊ शकतो असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.